आपण पाहत आहोत लोकशक्ती न्यूज, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या यंग प्रोफेशनल्स राऊंड टेबल कार्यक्रमाने युवकांच्या सहभागाचा नवा अध्याय सुरू केला आहे। डॉक्टर रेखा चौधरी आणि झेप फाउंडेशन यांच्या विशेष पुढाकारातून तसेच काकासाहेब महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेला स्थानिक स्तरावर बळ देत, ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना राष्ट्रीय विकासाच्या चर्चेत सहभागी करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले। कार्यक्रमाला माजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी, डॉक्टर रेखा चौधरी संस्थापक, झेप फाउंडेशन व वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे श्री भूषण पाटील, जिल्हा युवा अधिकारी नंदुरबार श्री प्रथमेश चौधरी, श्री गौरव चौधरी, सोनिया देशमुख मुंबई, डॉक्टर चंद्रकांत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते। पॅनलिस्ट म्हणून डॉक्टर रेखा चौधरी, प्राध्यापक युवराज भामरे आणि ॲड. सारांश सोनार मुंबई यांनी मार्गदर्शन केले। आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात विकसित भारतासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा नसून, तंत्रज्ञानाचा संतुलित, जबाबदार आणि मानवी मूल्यांवर आधारित वापर अधिक महत्त्वाचा असल्याचे या चर्चेत अधोरेखित करण्यात आले। युवकांचे मानसिक आरोग्य, डिजिटल वेलनेस, डिजिटल व्यसनमुक्ती, एकाग्रता, नेतृत्व विकास, रोजगारक्षम कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, नवोद्योजकता आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका या विषयांवर सखोल चर्चा झाली। डॉक्टर रेखा चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम पण मानसिकदृष्ट्या संतुलित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक आहे। वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे ही चळवळ आज 78 देशांमध्ये डिजिटल वेलनेस, डिजिटल फास्टॅग आणि संतुलित तंत्रज्ञान वापराबाबत जनजागृती करत असून, युवकांना अधिक उत्पादक, सर्जनशील, नवोन्मेषी आणि राष्ट्राभिमुख बनविण्याचे कार्य करत आहे। या राऊंड टेबल चर्चेमधून युवकांनी विकसित भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। विशेषतः कौशल्य विकास, रोजगार, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल शिस्त, नवकल्पना, उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्व या क्षेत्रांमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून भविष्यातील भारताच्या निर्मितीत आपली भूमिका स्पष्ट केली। कार्यक्रमात जवळपास 200 युवक-युवतींनी सहभाग घेतला। पॅनलिस्ट आणि युवकांमधील मुक्त संवादातून अनेक विधायक विचार पुढे आले। या चर्चेतील महत्त्वपूर्ण शिफारसी आणि युवकांचे विचार पुढील काळात विकसित भारत 2047, माय भारत मिशन आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे च्या जनजागृती अभियानांमध्ये समाविष्ट करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुचित पिंगळे यांनी केले। विकसित भारतासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचा आहे संतुलित, सशक्त, मूल्याधिष्ठित आणि मानसिकदृष्ट्या सक्षम युवा हा संदेश या युवा राऊंड टेबलमधून प्रभावीपणे पुढे आला। लोकशक्ती न्यूज नंदुरबार।